नमस्कार मित्रांनो, जय श्री महाकाल। मी आपल्या सर्वांचा लाडका आतिश तिवारी। मी आज ओशुरा पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे आणि ओशुरा पोलीस ठाण्याला लागून बाजूचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे कायदा पायदळीत तोडवला जातो हे आपल्याला मी एक दृश्य दाखवतो आणि त्यानंतर त्याची सर्व माहिती आपल्यापर्यंत मी देतो। ओशुरा पोलीस स्टेशनच्या परिसरात गणेश ट्रान्सपोर्ट नामक ही एक कंपनी आहे जे पोलीस स्टेशनच्या बाजूला इतक्या प्रचंड प्रमाणे म्हणजे एक वाहन नाही, दोन वाहन नाही, तर किमान 15 वाहन इथे तुम्ही बघू शकता। यांनी इथे वाहनतळ केलेले आहे। आता माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे की जेव्हा एक सर्वसामान्य व्यक्ती रस्त्यावर आपली गाडी उभी करतो आणि काहीतरी खरेदी करायला गेला, परंतु ती जी जागा आहे ती नो पार्किंगची असते, तर त्याच्यावर काटेकोरपणे पालन करता आपले ट्रॅफिक विभागाचे अधिकारी त्याच्यावर कारवाई करतात। कारवाई करणंही गरजेचं आहे। जर कोणी व्यक्ती कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे। की कायदा आणि सुव्यवस्था याचं खरं पालन कोणी करावं याचं पालन? गणेश ट्रान्सपोर्ट ह्या कंपनीवरती कोणाचा आशीर्वाद आहे? आणि पोलीस स्टेशनच्या परिसराच्या जवळ म्हणजे पोलीस ठाण्याच्या जवळ जर असं बेकायदेशीर कृत्य जर घडत असेल तर याला जबाबदार कोण? या संदर्भात मी माहितीचे अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत ओशुरा पोलीस ठाण्यामध्ये एक अर्ज केला होता। त्याच्यामध्ये मी माहिती मागवली होती की 2023 पासून ते आज मितीपर्यंत मी दिलेल्या तक्रार अर्जानंतर आपण किती कारवाई केलेल्या आहेत। त्यामध्ये ओशुरा पोलीस ठाण्यामार्फत मला माहिती मिळाली की 125 कारवाई आतापर्यंत गणेश ट्रान्सपोर्ट यांच्या वाहनांवरती झालेल्या आहेत। आता इथे एक समजण्यासारखा आता असा एक विषय आहे की 125दा कारवाई हो सुद्धा अद्याप ही गाडी इथे हटलेली नाही आणि ठोस कोणताही कारवाई झालेला नाहीये। तर याला कारणीभूत कोण आहे? वाहतूक विभाग की ओशुरा पोलीस स्टेशन? आता या विषयावरती माझी विनंती आहे प्रशासनाला की याच्यामध्ये आपण ठोस ते ठोस कारवाई करावा आणि सदर परिसर सर्वसामान्य व्यक्तींसाठी मोकळा करून द्या।